रश्मी बघितलं का, हे सगळं का नाही तिथं त्या डॉक्टरला माहित नाही, कुठली तरी सिस्टर आहे तिला माहित आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, विमलीच्या घरी जाते मी विचारते मग. आणि थांब जरा, जावाय बापाला फोन करून म्हणावं थांबा जरा म्हणा, एवढं 5-6 दिवस थांबा म्हणावं, मग तुम्ही या म्हणावं न्यायला. मग थांब जरा 5-6 दिवस अजून, फोन करून सांग मग. अगं आई जाऊ दे मरू दे, मित्र म्हणते काय म्हणते का, हे विषय इथंच थांबव. काय माहिती का, ती पार्वती काकू माहिती आहे ना कशी येते, त्याच्यामुळे जाऊ दे. विमल काकूला पण वगैरे नको त्रास, परत ती पार्वती काकू आणि विमल काकूलाच काहीतरी म्हणायची, त्यांच्या दोघीमध्ये भांडणं व्हायची. त्याच्यामुळे जाऊ दे, मी ह्यांना फोन करते आणि सांगते मी की 2-3 दिवसांनी या, मग मी जाते आपली. मग ए रश्मी, शांताबाई शांताबाई, ए रश्मी. रश्मी काय बोलू नको, पार्वती आली. काय ग पार्वती, ये की ये बस, चहा मांडते तुझ्यासाठी, ये बस. होय चहा मांडतोय माझ्यासाठी. अगं शांताबाई किती नाटकं करशील ग, अगं तुझ्यासारखी नाटकी बाई आख्या जगात नसेल. काय चाललंय तुझं तुझ्या पुरीचं, काय चाललंय माझ्याविषयी, काय कटकारस्थान करताय का? म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे का? माझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगून सनी हे सगळं मला सगळं कळालंय. ती तुझी जी मैत्रीण आहे ना विमली, ती विमली, तू आणि रश्मी, तुमचं सगळं काय कटकारस्थान, ती सगळं माझ्याविषयी काय काय चाललंय मला माहित आहे. तुला काय वाटलं, तुझी 2 एकर जमीन लिहून दिली ना मला, ती माघारी देण्यास वाटलं का? ती सगळं माझ्या नावावर आहे, मी माघारी देणार नाही, कळलं का? आणि ती जमीन माझीच आहे, तू किती प्रयत्न कर, त्याच्यामुळे ती जमीन माझीच आहे. मी अजून सांगते, माझ्या वाटत जाऊ नको. ती तुझी मैत्रीण, तिला नीट सांग. आता का बाई अशी काय बोलते पार्वती, आम्ही कशाला तुझ्याविषयी कटकारस्थान करू? आता ती जमीन तुला लिहून दिली, आता तू कसं आहे, एवढं तुझं मोठं मन म्हणल्यावानी ही रश्मी म्हणणारी तुझी पोरगी, आणि तू मला दिली ना, माझी वटी भरली तू म्हणल्यावानी, मला लेकरू बाळ नव्हतं म्हणून तू दिले. मग आता त्याच्या बदले तुला जमीन लिहून दिली, मी कशी माघारी जमीन घेईन? असं का तुला वाटते? तू आजच कशी बोलायला लागली? आणि काय केलं विमलीने? काय झालं काय तुला अचानक अशी का बोलायला लागली तू? हे बघ शांताबाई, मला सगळं माहित आहे. तू त्या काय कामाला लावलंय का तुझ्या मैत्रिणीला? पैसे दिले का? पगार देते का ते विमलीला? दवाखान्यात आली होती, परत तू रश्मी दवाखान्यात विचारत होतात, मला सगळं माहित आहे. मी तिथे गेली होती, माझं डोकं दुखत होतं म्हणून मी दवाखान्यात गेली होती, आणि तू रश्मी परत भाऊजी विचारत होतात की 20 वर्षापूर्वीची आमची डिलिव्हरी झाली होती, ती रश्मी म्हणणारी पोरगी कुणाची हाय आणि कुणाचं बाळ मेलं होतं, हे सगळं विचारत होती. तुला विश्वास नाही काय? म्हणजे जास्त चांगलं करावं तीच आमच्यावर वरटांगड्या करणार आहे का? अगं तुझं लेकरू मेलं होतं म्हणून सनी अक्षरशः तू किती रडत होती, म्हणून मी तुला रश्मी पोरगी दिली. आणि जमीन सुद्धा लिहून देऊ नको म्हणलं तर तुझी दिली, आणि परत आता तू अशी वरटांगड्या करणार आहे का माझ्यावर? काय बोलते पार्वती? नाही तू अशी का करायला लागली? नक्की रश्मी म्हणणारी तुझीच पोरगी आहे ना? का काही अजून गुपित आहे अजून? असं असेल तर सांग बाई आत्ताच. तसं काय तुला वाटत असं ती जमीन म्हणणारी मी घेईल, पण राहू दे बाई, तुलाच राहू दे, नकोय मला जमीन. जुमला ती एकदा दिली तर दिलीच आहे आता. होय का? जमीन तू परत घेणार नाही का? लिहून दे, मी तुला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणते, त्याच्यावर लिहून दे सगळं, तुझी सही दे खाली. मग लिहून दे सगळं, त्याच्यावर असं लिहिलेलं असेल की नाही, किती जरी काय झालं, कुठलं जरी काय रहस्य असेल, काय जरी कळलं तर ही पार्वतीच्या नावावर जमीन राहणार. किती जरी कोणी जरी काय केलं तरी ही जमीन मी वापस घेणार नाही, असं लिहून दे मला. आणि त्याच्या खाली ना त्याची तुझी सही दे, सही दे, अंगठा दे, मगच मी विश्वास ठेवल. पार्वती काकू, स्टॅम्प पेपरवर कशाला लिहून घ्यायचे हो? आईने तुम्हाला जमीन दिली होती ना, तुम्हाला तर मी नको होती ना, आणि तुम्ही काय माहितीये का, मला मारायला निघाले होतात, मग आता बिचारी आईने मला वाचवलं. म्हणजे हे बघा पार्वती काकू, तुम्हाला म्हणायचंय काय, जमीन नको, जी तुम्ही माझ्या आईने जमीन दिली ती वापस नको घेऊ, असं म्हणायचं ना तुम्हाला? माझी आईने तुम्हाला आंदन केली, जा नको आहे आम्हाला जमीन. आणि मला माहित आहे तुम्ही ना मला सगळं माहित आहे, कारण तुम्ही मला जन्म दिलेलाच नाहीये. खरे आई बाप माझे हेच आहेत हे मला माहित झालंय. काय बोलते रश्मी? अगं मी अक्षरशः माझ्या पोटात तुला 9 महिने वाढवलं आणि तुला जन्म दिला, आणि अशी काय बोलते ग? मी नव्हती, हे बघ ही आहे ना शांताबाई, ही रडत होती, हिचं पोरग आहे ना, हिला पोरग झालं होतं, मेल्याला जन्माला आलं होतं. म्हणून सर अक्षरशः हिचं दुःख मला बघवत नव्हतं, मला आली होती, माझं पोट दुखत होतं, म्हणलं माझ्यामुळे हिचं पोरग गेलं म्हणून सर मी तुला दिली. तू अशी बोलते? मी खरी आई बाप आहे ना, मी आहे तुझी आई, आहे मी तुझी खरी, आणि ती बाप काका म्हणणार म्हणते ना, ती तुझा खरा बाप आहे. आणि तू काय ग अशी करतेस? खऱ्या आई बापाला विसरलीस तू? खरं सांगते मी तुला, खरं मी आहे तुझी खरी आई, माहितीये का? हो पार्वती काकू, तुमची नाटकं तुमच्याकडेच ठेवा, कळलं का? सगळं माहित आहे. तुम्ही मी आतापर्यंत आहे ना, मला पण हे सगळं माहित नव्हतं, आणि आहे ना माझे आतापर्यंत 20 वर्ष झालं, 20-22 वर्ष झालं, माझे आई वडील आहे ना असे समजतात की तुमचं लय उपकार येतं, पार्वती काकूने आहे ना मला मुलगी दिली, असं झालं तसं झालं. पण आता सगळं खरं कारण कळालंय आम्हाला, तसं पण शोधून काढणच. तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केला ना तरी नाही लपणार. मी खरं काढून, जे काय खरं माझे आई वडील कोण खरं हे तुम्हाला प्रूफ पाहिजे ना, लवकरच भेटून जाईल तुम्हाला, लवकरच मिळेल. थांबा जरा तुम्ही. रश्मी जाऊ दे, सोड विषय, जाऊ दे, कुठे तोंडाला लागत बसले असल्याच्या, जाऊ दे, सोड विषय.
अगं नाही नाही आई, कसं आहे माहिती आहे काय माहिती आहे का आई, तू आतापर्यंत सण केलंय, आता तू सण करू नकोस. मला माहिती आहे आई, मला तूच जेलमध्ये राह. आणि हे सगळं काय माहिती आहे का, तू बेशुद्ध होते का नाही, हे सगळं आहे का नाही, तू सुदेव नव्हती म्हणून सगळं तुझ्याविषयी का नाही, कटकारस्थान करून सनी, प्लॅन करून सनी, सगळं हे ह्यांना सुस्त असं. जे काय शोधून काढायचे नाही, शोधून काढते बरोबर. आणि सगळी जमीन जुमला तू दिली ना, ते पण आपल्याला वापस घ्यायची, फुकाटची नाही येते. मुलगी पण मी तुझीच आहे आणि जमीन ही सगळी आपलीच आहे, सगळं मला मिळवायचंय. अगो बाया रश्मी, काय बोलते तू? अगं जन्म दिलेलं चांगलंच पांग फिरते की. हे बघ, असं काय सुद्धा नाही, मी जन्म दिला आणि मीच तुझी खरी आहे. मी तर तुला खरं सांगायचं पाहिजे ना, उगे तू उपकार मान. हे शांताबाईने अक्षरशः माझं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. आई पार्वती काकूला म्हणा तुम्ही इथून गेलं तर चालेल, नाहीतर काय माहितीये का, ती माझ्यापेक्षा माझे काकू आहेत, मी अभद्र काहीतरी बोलून त्यांचा अपमान होईल. सांग त्यांना जायला सांग, इथून जायला सांग. आणि खरं काय खोटं काय लवकरच कळेल म्हणाव. प्रूफ पाहिजे ना तुम्हाला, प्रूफ सकट भेटेल म्हणाव. कळल कोण खरं बोलताय कोण खोटं बोलताय, लवकरच कळल. पार्वती जा इथून जा बाई, माझ्या पुरीने आधीच लय भोगलं तिला भुकती. जा बाई इथून पुढे. हे बघ, तू दिला माझ्या पुरीला, तू जन्म दिलाय ना, बरं ठीक आहे, तू जन्म दिला. असू दे, आम्ही काय तुला आलू का मागायला, आलू का काय तुला? नाही ना, मी आले का तुला म्हणले का तुला माझी जमीन दे म्हणून? नाही बोलले ना मी. जा बाई इथून जा, माझ्या पुरीला अजून ताप देऊ नको, तिने लय भोगलेलं आहे, अजून भुकती, त्यामुळे जातो इथून. जा, बघून घेईन शांताबाई, बघून घेईन रश्मीला पण, तुला पण बघून घेईन. आणि मी तुझी मैत्रीण आहे ना विमली, तिच्या नवऱ्याला जाऊन सांगते की दुसऱ्यांची घरं कशी उद्ध्वस्त करते म्हणून. गेल बघून सनी मी. खरं सगळं रहस्य काय ते कळाल पार्वती काकू. जावा तुम्ही इथून. आणि आता खरं लवकरच प्रूफ सकट तुमच्या समोर साजरं करणार आहे मी. तयार राहा. काय रहस्य? पुरीला जन्म देऊन काय फायदा या? माझ्यावरच उलटली, सख्या आईवर उलटली. मी कुठे त्या बायच्या नादी लागत बसते? ती बाय काय शहाणी आहे का? सगळ्या गाव तिला थू करते आणि तिच्या नादी लागत बसते का? आपल्याला माहिती आहे ना तिने सगळं काहीतरी गुपित आहे, तिचं रहस्य काहीतरी आहे म्हणून सनी. आणि ती रहस्य विषय मरुती तिकडे पाय. तुझ्या जर जीवावर बेतत असेल ना तर जाऊ दे, मरुती नकोय मला ती. माझ्या पुटी तू जन्म घेतला नसेल तरी चालेल, काय हरकत नाही, पण मी तुझा सांभाळ केलाय आणि मी तुला मनापासून माझी मुलगीच मानते मी. अगं आई एवढं काय टेन्शन घेते तू? त्या पार्वती काकूला काय भीती आहे? आणि तू हे बघ, तू असं नको समजू मी तुझ्याच पोटी जन्म घेतलाय. आई हे बघ, सगळं कळालंय मला आता, मला सगळं कळालंय. फक्त प्रूफ पाहिजे आपल्याला, फक्त प्रूफ पाहिजे साबित व्हायला. आणि तूच मला जन्म दिलाय, हे बघ मी प्रूफ सुकट मी आता सगळं शोधून काढणार आहे आणि तरच मी माझ्या तिकडे नवऱ्याच्याकडे जाणार आहे. मी इथंच थांबणार आहे जोपर्यंत प्रूफ सापडत नाही ना मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय म्हणून सनी. आणि ते प्रूफ सापडल्यानंतर तिच्या तोंडावर फेकते मी आणि सगळं काकांना पण सांगते आणि जमीन पण मी आपली घेते आणि मगच मी माझ्या नवऱ्याच्याकडे जाते. बघच तो आता. या का म्हणलं आम्ही घरी. शालिनी चाय, या 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 या. अचानकच काय फोन नाही केला, काय नाही. या ना, या या, बसा बसा या. काय हो, काय काम आहे आता? तुमच्या पुरीमुळे आमची पुरगी तिचं आयुष्याचं नुकसान केलं आणि आता कशासाठी आलात तुम्ही इथं? हे बघा, तुमची पुरगी पण तेवढीच गुन्हेगार आहे का नाही? आणि हो का, माझ्या पुरगी पण आहे ना, तिने सुद्धा लय अक्षरशः चुका केल्यात, मान्य आहे मला. पण हो का, तिला जामीन भेटा नाही, काय व्हाय नाही. तुमच्या पुरीला सोडायचं आणि माझ्या पुरीला सोडायचं, जेलमधून बाहेर काढायचं म्हणून आले मी. आता मी जर माझ्या पुरीचा निका विचार केला असता तर तिला सोडवलं असतं, पण तुमच्या पुरीचा विचार केला मी. म्हणलं व्हायचं जायचं अजून लेकराचं म्हणून सनी का नाही का, आपण सगळ्यांनी मिळून सनी आपल्या लेकरांना बाहेर काढू आणि इथनं पुढे नीटनेटकं समजून सांगू म्हणून आले बघा. आमच्या पुरीचं आम्ही बघून घेऊ. तुमच्या पुरीने तिला फुस लावली आणि आमची पुरी अशी नव्हतीच आहे. ती काय माहितीये का, तुमचा जी भाऊ म्हणणार आहे ना, तो सखा म्हणणारा आणि ती तुमची पुरगी, ते दोघांनी ना माझ्या पुरीला काय काय भडकवलं आणि आमची पुरगी वाया गेली. आणि तुम्ही आता आमच्या दारात आलात का भीक मागायला? आम्ही बघून घेऊ. आमच्या पुरीला कसं सोडवायचं, काय करायचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही काय आम्हाला काही हे करू नका. तुम्ही तुमच्या पुरीचं बघा, आम्ही आमच्या बघू. सोडू आमच्या पुरीला, पण आमच्या दारात तुम्ही पाऊल टाकू नका. जावा इथून जावा, तुम्ही थांबूच नका. तुमच्या पुरीमुळे आमच्या पुरीचं सगळं आयुष्य धुळेला मिळाले. अगं संजनाची आई थांब ना जरा. ती कशासाठी आल्यात, काय आल्यात? आल्यात अशी काय बोलती त्यांना? कशासाठी आल्यात म्हणजे ते काय, त्यांची पुरगी आहे ना, त्यांना जामीन भेटा नाही ना म्हणून आपल्याकडे आल्यात भीक मागायला. कळत नाही आपल्याला त्यांच्यावरून बोलण्यावरूनच. हो नाही ना, हे बघा पाहुणं, मला काय म्हणायचंय, हो का, आता माझ्या नवऱ्याला किती सांगितलं पुरीकडून चूक झाली एकदा तर माफ करा. हो का, कसं आहे आता तिचं, हो का, तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं
हा आणि तिचं दुसरं लग्न केलं आणि तिचं आयुष्य झालं का नाही बरबाद सांगा बरं. मग माझी पोरगी जरा थोडी येड्यासारखी वागते. हा हो का तुम्ही सांगा माझ्या मिस्टरांना, तुम्ही जरा समजून सांगा. तुमच्या पोरीला पण हो का, संजनाला पण हो का, तिचं तर अजून किती आयुष्य किती आहे सांगा बरं. हा अख्खा आयुष्य पडलं आणि ती पोरगी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये, असं बरोबर वाटतंय का सांगा बरं. अहो आपल्या लेकराच्या चुका झाल्या आपणच माफ करायचं, एक वेळेस त्यांना सांगून आपण समजून सनी. हा म्हणून मी काय म्हणते हो का, तुम्ही माझ्या नवऱ्याला समजून सांगा, 2 गोष्टी सोडवा म्हणा, एवढे वेळेस सोडवा म्हणायचं. परत जर काही तिने गुन्हा केला तर मी स्वतः तिला पोलीस स्टेशनमध्ये हे करते. हा मी तिच्यावर परत कंप्लेंट करते स्वतः. तुम्ही फक्त सांगा माझ्या नवऱ्याला समजून सांगा. कसं आहे शालिनीचे बाबा ऐकत नाहीत बघा, माझं अजिबात ऐकत नाही तर जामीन भेटा नाही आम्हाला. तेवढं तुम्ही सगळं काय काय करा माहिती आहे का, माझ्या पुरीला संजनाला हा आपण सगळी मिळून सनी का नाही माझ्या नवऱ्याला तुम्ही सांगा कंप्लेंट वापस घ्या म्हणावं त्यांना. ही बायको एकला का स्वयंपाक पाणी करायचं सोडून हा उठलं की सुटलं तिकडे पोलीस स्टेशन मध्ये पळती. हा फोन उचलती का आता, फोन उचलती का नाही का, हिला कुत्र्यासारखी हाणावी. आईला लईच अवघडी राव. हा उचल उचल. हा हॅलो, हा कुठे आहे, हा कुठं ते. हा काय हो शालिनीचे बाबा, हाय जरा बाहेर आली, जरा महत्वाचं बोलते, जरा नंतर बोलते मी तुम्हाला, ठेवते मी. महत्वाचं बोलते, कुठे आहे तू. हा स्वयंपाक पाणी करायला सोडून कुठे गेली ती. हा तिकडे गेली ना पुरीला भेटेल शालिनीला. हा काय अक्कल विकल आहे का नाही. हा ये लवकर घरी, ये लवकर लवकर घरी ये पटकर ना, नाहीतर काय माहितीये का माझ्यासारखा माणूस वाईट नाही बघ. ये लवकर, तुझी लय नाटकं झाली, लवकर घरी ये. स्वयंपाक पाणी करूनच तुम्हाला घालायचं का. हा पोरीच्या आयुष्याचं उद्ध्वस्त झालंय, तुम्ही हाताने केलंय कळलं का. हा ती कुणाचा कोणती बाळ आहे म्हणणारा, त्यांनी दुसरं लग्न केलं, दुसरी बाई आणून घरात ठेवली आणि तुम्ही पुरीला पोलीस स्टेशन मध्ये कधी सोडायचं, कधी तिच्या आयुष्याचं कधी बघायचं. हा का गिळायलाच पाहिजे. मी तर पाहुण्यांची इथं आली मी आधी त्यांच्या घरी आली जरा. हा काय माहितीये का तुम्ही तर काय करत नाही, मलाच माझ्या पुरीला सोडवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना, म्हणून आली मी. भूक लागली तर हाताने करायचं आणि गिळायचं. आला का काय इडी झाली काय तू. हा नवऱ्याला असं उलट बोलते. हा तू घरी ये, घरी ये, तुला सांगतो घरी ये. हॅलो हॅलो, आईला ठेवलं वाटतं. आला ही बायको काय डोक्यावर पडली काय. हा सांगतोय मी शालिनीला सोडवतो, थांब जरा दम काढ. हा हिच्या लाडामुळे शालिनीचा संसार उद्ध्वस्त झालाय. हॅलो बायको का भिताड आहे. हा आता त्या आदितीच्या घरी कशाला गेली. आता ती संजना म्हणणारी ती पोलीस स्टेशन मध्ये. हिच्या आईला हिच्या सकाळ ही निक्की निक्की फिरती राव, काय करावं हिला. हा नाही ही पुरीला का नाही अजून पोलीस स्टेशन मधून बाहेर काढणार आणि परत बिघडवणार आहे असं दिसतंय ही. हे बघा बघितलं ना आदितीचे बाबा, ह्यांचा फोन होता शालिनीच्या बाबांचा. हा लोक वेळेवर स्वयंपाक पाणी सुद्धा करत नाही, कारण मला अक्षरशः रात्रंदिवस जेवण जायना झोप यायना, माझी पोरगी तिकडे हाय पोलीस स्टेशन मध्ये म्हणून म्हणते त्यांना सांगा समजून सनी. बघितलं ना तुम्ही, तुमच्या समोरच फोन आला होता त्यांचा. हा नाही नाही बरोबर बोलताय तुम्ही, पण मी काय सांगणार हो समजून सनी आता. हा नाही आता कसं आहे, मी मस्त सांगू हो समजून सनी, पण शेवटी तुमच्या नवऱ्याने पण ऐकाय पाहिजे ना. तसं कसं आहे, शालिनीने पण भरपूर गुन्हा केलाय की हो. हा आता तुम्ही म्हणताय संसार उद्ध्वस्त, आता त्यांना सुद्धा कळायला पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या मुलीला सांगायला पाहिजे होतं. 6-6 महिने तुम्ही इकडे राहत होते म्हणल्यावर तुम्ही समजून सांगायला पाहिजे होतं तुमच्या मुलीला. हे बघा तुम्ही त्यांना समजून सांगा, तुमची सुद्धा पोरगी आहे, सोन्यासारखी पोरगी आहे हो, थाटामाटात तिचं लग्न करून द्या. हा आपल्या लेकराला जर आपण असं केलं तर आपण आई वडील नाही म्हणायचं, त्यांचं दुश्मन म्हणायचं. बरोबर ठीक आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, बोलतो मी पाहुण्यासोबत बोलतो मी. बघू आपण करू काहीतरी. बाबा कुठे निघालो तुम्ही. कुठं निघालो मध्ये निघालो बाहेर जेवण करायला हॉटेलमध्ये. काय करायचं आता, तुझी आई तर 2 दिवस झालं 2-3 दिवस झालं तिची नाटकं बघतोय. जेव्हा बघ तेव्हा कुठं पोलीस स्टेशन मध्ये जा, कुठं ते शालिनीचं ते जामीनचं तिथंच बघ. आला का मी सांगतोय जरा थोडी तू पोरगी सुधरू दे जरा. लगे हिला सोडवण्याचीच मिठी आणि कुठं लग्नाचीच घाई झाली आहे. हा आता फोन केला होता, हा तर तिकडं कुठं त्या आदित्य नाही का त्यांच्या घरी जाऊन बसली आहे. आता काय हिला साबित करायचंय काय नाही मला काय कळा नाही बघ. ही का नाही तुझ्या आईला सांग नीट, नाही तर का नाही माझं तर हात उचलला का नाही तर माझ्याकडून का नाही हात नाही तर पाय मोडील बरं का मी तिचा. तू नीट तुझ्या भाषेत सांग तिला, स्वयंपाक पाणी कर म्हणाव आणि तुला कुठं उलतायचंय ना तिकडे उलत म्हणाव, पण स्वयंपाक पाणी करून. आई तिकडे संजनाच्या घरी कशाला गेली. आईला पण आहे ना बाबा खरं लय डोकं नाही बघा. किती वेळा तुम्ही समजून सांगता तरी आईचं आहे ना गुण उधळणं काय थांबानाच आहे. जाऊ दे बघा बाबा, आईला काय बोलू नका. चला मी पण येतो, मला पण भूक लागली. काय झालं सुरेश माहितीये का, हिला तुझ्या आईला झाली काय बघ त्या हिला सोडवायची शालिनीला, आणि ती संजनाच्या घरी गेली. आता माझं काय डोकं चाला नाही, काय करतो माहितीये का, ही तुझी आई का नाही डोक्याच्या बाहेरची केस आहे, हिला येडबीड लागायचं काम आहे. मी काय करतो जेवण करतो, तू माझ्यासोबत चल वाटलंस आणू सोडून सनी. आता ती गेली कुठं, त्या पाहुण्यारावळ्याच्या घरी गेली. कोणाच्या, त्या आदितीच्या घरी. काय गरज आहे का आता तिथं जाऊन काय सांगणार आहे. हा मला काय वाटतंय जेवण करतो जातो पोलीस स्टेशनमध्ये आणि कंप्लेंट घेतो वापस. पण ती सका म्हणणार आहे ना त्याला नाही बरं का सोडवायचं, फक्त शालिनीला आणि ती त्या संजनाचं बाबांना त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही संजनाला सोडवा म्हणून सनी. आता संजनाचं काय माहिती आहे का, मी पहिल्यापासून त्या बाबांना सांगतो तुम्ही सोडवा, पण ते काय ऐकत नाही. तर बघू दोन्ही पुरीना आपण सोडवून आणू मग. चल मग येतोय तर चल हॉटेलमध्ये येऊ जेवण करून सनी आणि कर तुझ्या आईला फोन ये म्हणाव घरी.
आणून घेतो कंप्लेंट वापस घेतोय म्हणाव. ये बा एक इकडं घरी घरी तर ये म्हणाव. उगा पाहुण्या वेळेच्या दारात तमाशा करते. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तसं, पण आणा शालेनताईला सोडून, आणि नंतर काय शालेनताईने केलं ना मग मी आईला सांगतो. मग आईला म्हणतो आता बघ तुझी भोग म्हणतो, जाऊ द्या तुम्ही आणा सोडून. उगा आई उगा इडीबिडी व्हायचं काम आहे, स्वयंपाक करा नाही काय नाही. उठलं की सुटलं ती संजय नाही का त्यांना घेऊन जाते, पोलीस स्टेशनमध्ये जाते, आणि आता कुठं पाहुण्या वेळेच्या दारात जाऊन बसली आहे. ठीक आहे बाबा, चला हॉटेलमध्ये जेवण करू आणि बघू मग जाऊ पोलीस स्टेशनमध्ये दोघं पण, आणि आणू शालेनताईला सोडून आपण. चालेल चल.